जेव्हा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. प्रस्तुत अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. या अभंगाद्वारे संवाद सांगितलाय. जे करतात ते तुकोबाराय आहेत, ज्याच्याशी करतात तो भगवान पंढरीश परमात्मा आहे. आज घरी जात असताना कीर्तनाहून काही घेऊन जाऊ नका. एखाद्याची चप्पल चुकून पायात येत असली तरी ती टाळायची, इथं सोडायची. पण घरी जात असताना कीर्तनातलं एक वाक्य घेऊन जायचं. बऱ्याचदा आमच्याकडे परिस्थिती अशी निर्माण होते, रात्रीचं कीर्तन, रात्रीच्या कीर्तनामध्ये अभंग कुठला होता आम्हाला काही ठाऊक नसतं, फक्त संताचा होता हे आमचं उत्तर फिक्स असतं. अरे कीर्तनामध्ये संताचेच अभंग घेतात का? पिक्चरची गाणी नाहीत घेत. अभंगामध्ये कीर्तनामध्ये संताचाच अभंग असतो. पण बऱ्याचदा आमची फसगत अशी होते, रात्रीचा अभंग कुणाचा होता, कोणत्या संताचा होता हे आम्हाला ठाऊक नसतं. आणि दुसरी गोष्ट, रात्रीचा अभंग कोणता होता हेही आम्हाला माहिती नसतं. आज घरी जात असताना रात्री रुपाली ताईंच्या कीर्तनामध्ये अभंग कुठला होता हे जरी तुम्हाला लक्षात राहिलं नाही, पण रात्रीच्या कीर्तनामध्ये नेमकं काय होतं हे एवढं लक्षात घ्या, म्हणजे पूर्ण कीर्तन कळेल. हा कीर्तनाचा सारांश आहे. एक वाक्य लक्षात घ्या, अभंगामध्ये संवाद आहे. जे करतात ते तुकोबाराय आहेत, ज्याच्याशी करतात तो भगवान पंढरीश परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायला आनंद वाटेल तुम्हाला, भाग्यवान आहोत की आपला जन्म भारत देशामध्ये झाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. माणसाने पुष्कळ पुण्य केलं की त्याचा जन्म हा भारतामध्ये होतो. त्याने पुष्कळसं पाप केलं की त्याचा जन्म अमेरिकेत होतो. म्हणजे भारतामध्ये जन्म घ्यायचा असेल तर पुण्याचा संचय लागतो, पण अमेरिकेत जन्म घ्यायचा असेल तर पुण्य असावंच असं काही नाही. भारत ही पवित्र भूमी आहे. भारताची भूमी ही पवित्र मानली, पुण्यवान मानली. भगवंताने आजपर्यंत जे काही अंशाधिक अवतार घेतलेत ते फक्त भारताच्या भूमीमध्ये घेतलेत. याचा अर्थ असा आहे, भारताची भूमी पवित्र आहे. दुसरी गोष्ट, भारत हा पवित्र स्त्रियांचा देश आहे. भारत हा पतिव्रतांचा देश आहे. भारतामध्ये असणारी प्रत्येक स्त्री ही पतिव्रताच आहे. प्रत्येक असणारा पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. या भारतातील प्रत्येक गाव हे तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक नदी हे तीर्थ आहे. भारतामध्ये अशा काही नद्या आहेत की ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी पुण्य प्रदान होतं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. या भारतामधले पर्वत सुद्धा पवित्र सांगितले. या भारतामध्ये असा एक पर्वत आहे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. भारत समृद्धतेने नटलेला देश आहे, सर्व दृष्टीने पवित्र देश आहे. या भारतामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक आंतरराज्य आहेत, अनेक केंद्रशासित प्रदेश आहेत. यामध्ये उत्तरांचल आहे, हिमाचल आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, बिहार आहे, केरळ आहे. पण महानांनी ज्याचं महानत्व सिद्ध केलंय आणि महानांनी ज्याला महानत्व बहाल केलंय ते तुमचं आणि माझं महाराष्ट्र जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. महाराष्ट्रासारखा देश या विश्वाच्या पाठीवरती शोधून सापडणार नाही. या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी आहेत म्हणून या राष्ट्राला महान म्हटले. पहिली गोष्ट येथे आहेत संत म्हणून हे महान आहे. दुसरी गोष्ट येथे ग्रंथ म्हणून हे महान आहे. तिसरी गोष्ट येथे पंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि चौथी गोष्ट येथे भगवंत म्हणून हे राष्ट्र महान आहे. कोणी विचारेल महाराज संत तरी कोणते? येथे ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत म्हणून हे महान आहे. येथे गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. येथे वारकरी संप्रदायासारखा पंथ म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि येथे पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत म्हणून
अंगे राष्ट्र महान आहे. कोणी आणखी प्रश्न करेल, महाराज काय करतात तुमचे संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतात पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून मूळ पाया संत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलंय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ द इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये ते असा उल्लेख करतात की विश्वात जेवढे संत झाले नाहीत तेवढे एकट्या महाराष्ट्रामध्ये जन्मास आले. मी आणखी तुम्हाला महाराष्ट्राचं मोठेपण सांगेल. महाराष्ट्रामध्ये एवढे संत जन्मास आले जे विश्वाच्या पाठीवरती जन्मास आले नाही. खर तर हे वाक्य ऐकल्यानंतर कुठल्याही मराठी माणसाची छाती फुगून यावी अभिमानाने, एवढं हे वाक्य आहे. पण त्यानंतरच ते वाक्य असं लिहितात की एवढे संत महाराष्ट्रामध्ये जन्मास येऊन सुद्धा हयात असताना महाराष्ट्रातील लोकांना ते संत कळाले नाहीत. हे महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव आहे. संत हयात असताना कळाले नाहीत. आज त्यांच्याच पुण्यतिथीचे सोहळे आम्ही साजरे करतो. हेच आपलं दुर्दैव आहे. कोणी म्हणेल एवढं काय महाराष्ट्राचं गोडवे गातात, एवढे काय मराठी माणसाचे गोडवे गातात. मी तर सांगेल की संपूर्ण देशाने, संपूर्ण जगाने महाराष्ट्राला घेरलंय. तुम्ही हेरलंय का नाही मला माहिती नाही, पण आपली दैनंदिन व्यवहार जरा तपासा. तुम्ही ऐकताय ना? लक्ष देऊन ऐका. आजही आपल्या बायका सुरती साड्या घ्यायला ज्या दुकानात जातात ना, तो दुकानदार गुजरातवरून इथे आलाय. मी रोजचा व्यवहार सांगते. आजही आपल्या बायका दागिने घडवायला ज्या दुकानदाराकडे जातात तो मारवाडी राजस्थानचा इथे आलाय. आजही आपल्या घराची राखण करणारा सिक्युरिटी गार्ड हा हिमाचल प्रदेशचा आहे. दारावरती सकाळी पाव घेऊन येणारा भैया हा यूपीचा आहे. आपण टायर पंक्चर झाल्यावरती ज्याला रात्री जाऊन उठवतो तो अण्णा सुद्धा केरळचा आहे. आणि मसाला डोसा खायला ज्याच्याकडे आपण सकाळी सकाळी जातो तो उडुपी सुद्धा कर्नाटकाचा आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये टोपली घेऊन फिरणारा मच्छीवाला हा बंगालचा आहे. बाहेरचे लोक बाहेरून येऊन आपल्या राज्यामध्ये उद्योग थाटतात, उपजीविका करतात. बरं, ते इथं आल्यानंतर त्यांचं फारच स्वागत आहे असंही नाही. आलेच तर त्यांचा मनसे विरोध आहे. मी नर्म विनोद करत चालते, जे जागे असतील त्यांना कळेल. आलेच तर मनसे विरोध आहे, तरी ते दिलसे येतात. हे फार मोठं कौतुक आहे. बाहेरचे लोक येतात ते फार स्वागत होत आहे असं नाही. त्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे की मी महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर माझा उद्योगातून कमवलेले पैसे ते सुरक्षित राहील, मी सुरक्षित राहील, माझी संपत्ती सुरक्षित राहील, माझं कुटुंब सुरक्षित राहील. का? कारण महाराष्ट्रातल्या लोकांना शेजाऱ्या पाजारीशी कसं वागायचंय याचं तत्वज्ञान महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या ज्ञानोबा तुकोबारांनी चांगलं दिलंय याची त्यांना जाणीव आहे. तरी तुम्ही म्हणताल महाराज मराठी माणसाचे महाराष्ट्राचे गोडवे गायचे बस झालं. आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून 45 पासून यादी तपासा. 1945 पासून ते 2019 पर्यंत पंतप्रधानाच्या यादीमध्ये एकाही मराठी माणसाचं नाव आलंय का? नाही. मराठी माणसाचे गोडवे का गातात? त्यांना माझं उत्तर असेल, अरे ज्या राज्याला, ज्या राष्ट्राला देवाने अगोदरच संतप्रधान करून टाकले त्याचा पंतप्रधान नाही झाला तरी काही हरकत नाही. आफ्रिकेमध्ये जर संत जन्मास यावा असं वाटत असेल, आफ्रिकेमध्ये संतांनी जन्म घ्यावा असं वाटत असेल तर तेथे 400 वर्ष वाट पाहावी लागते. मी अभ्यासपूर्ण चिंतन तुमच्या समोर ठेवते, फक्त तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. श्रोत्यांचा कान प्रगल्भ असला की वक्ता पदरामध्ये दान चांगलं टाकत असतो. आज तुमच्या कानाला बरं वाटेल मी असं बोलणार नाही, पण जेणेकरून तुमचं बरं होईल ते देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आफ्रिकेमध्ये संत जर जन्मास यायचा असेल तर 400 वर्ष वाट पाहावी लागते. पण भारताच्या मातीची काय क्रांती असेल. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलेला संत वयाच्या 16व्या वर्षी आणि समाधी घेत असताना 22व्या वर्षी संताची मांदियाळी भरवतो.
मेळविली मांदी मुक्तीची गबांदी मेळविली मांदी वैष्णवाची. बाहेरच्या देशामध्ये जर संत जन्मास आणायचं असेल तर त्यांना शेकडो वर्ष वाट पाहावी लागते. पण भारताच्या मातीतल्या महाराष्ट्र राज्याचं वैभव आहे. मेळविली मांदी वैष्णवाची, येथे संताची मांदी आळी भरवली म्हणून महाराष्ट्राला संतांचा देश म्हटले. महाराष्ट्र हा संताचा देश आहे. संत हयात असताना त्या संताची किंमत आम्हाला कळाली नाही आणि आज त्याच संताच्या पालखीचे आणि पुण्यतिथीचे आम्ही सोहळे साजरे करतो. विठ्ठल विठ्ठल तुम्ही चुळबुळ का करतात? पाऊस आला, थोडेसे भिजलात तर तुम्हाला काय मोड फुटणार नाहीत. हा, भक्त ऐसे जाना जे देही उदास, देह जाओ अथवा राहो. तुम्ही जर त्याचं चिंतन ऐकत असाल आणि त्याच्या चिंतनामध्ये जर मग्न झालात ना तर त्याला तुमची काळजी करावी लागेल. तुम्ही तुमची काळजी कशाला करतात? त्याच्यावरती माझ्यावरती भरोसा ठेवा. भिजलात काय हरकत नाही, तुम्हाला सर्दी होणार नाही, ताप होणार नाही याची मी ग्वाही देते. आलाच कोणाला तर 2-3 दिवसांनी मला परत भेटा, पण उठायचा कोणी काय प्रयत्न करू नका. विठ्ठल विठ्ठल कळाली नाहीत. आज त्यांच्या पुण्यतिथीचे आम्ही सोहळे साजरे करतो. जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे चिंतन तुम्हाला कळेल. आज माऊली ज्ञानोबारायांच्या आपण जर पालखीचा सोहळा पाहिला, माऊली ज्ञानोबारायांची पालखी ज्यावेळी आषाढीसाठी प्रस्थान करते, आजही माऊली ज्ञानोबारायांची पालखी ही चांदीची आहे. आज माऊली ज्ञानोबारायांचं वैभव पाहिलं, माऊली ज्ञानोबारायांना चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहेत, चांदीचा रथ आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीवरती पुण्यातील एका ज्वेलर्सने 1.25 किलो सोन्याचा, ओतीव सोन्याचा मुखवटा अर्पित केला. हे आज माऊलींचं वैभव आहे. पण ही गोष्ट ज्यावेळी माऊलींचं पूर्वचरित्र पाहिलं त्यावेळी कुठंतरी ही गोष्ट मनाला ठसते. अरे हयात असताना त्या सोन्यासारख्या मुखामध्ये कोणी घासभर अन्न घातलं नाही. आज माऊलींना सोन्याचा मुखवटा असून त्याचा उपयोग काय? खर तर संत हयात असताना त्यांचं चरित्र मानवी बुद्धीला न कळणं हेच जर संताचं लक्षण असेल तर तेच संत सामान्य बुद्धीला कळतील ते कसे? हयात असताना जर संताची किंमत कळाली असती तर माऊली ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये चिखल आणि दगडगोटे घातलेच नसते. हयात असताना संताची किंमत कळाली असती तर तुकोबारायांचा गाथा मत्स्यगृहामध्ये बुडवला नसता. अरे हयात असताना जर संताची किंमत जगाले कळाली असती तर एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान काऊन थुंकण्याची वेळ आलीच नसती. जगाच्या पाठीवरती एकमेव वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे की ज्या संप्रदायाने तत्वाची पूजा केली. जे तत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं तेच तत्व तुकोबारायांनी सांगितलं. जे तत्व तुकोबारायांनी सांगितलं तेच तत्व निळोबारायांनी सांगितलं.
जे निळोबारायांनी सांगितलं ते सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं. जे सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं तेच वैकुंठवासी मामासाहेबांनी सांगितलं. जे सद्गुरु मामासाहेबांनी सांगितलं तेच मोठे बुवांनी सांगितलं. जे गुरुवर्य मोठे बुवांनी सांगितलं तेच गुरुवर्य कुऱ्हेकर बाबा सांगतायत. जे गुरुवर्य कुऱ्हेकर बाबा सांगतात तेच आमचे गुरुवर्य सांगतात. आणि जे आमचे गुरुवर्य सांगतात ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि जे मी सांगते तेच माझे महाराष्ट्रातील सर्वच कीर्तनकार भगिनी आणि बांधव सांगण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही कीर्तनकाराने वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आम्ही तत्वाची पुजारी आहोत. ज्या ठिकाणी व्यक्ती संप्रदायाचा संप्रदाय असेल, व्यक्तिपूजेचा संप्रदाय असेल, पण समाजाला त्याचे किती दरीश परमात्मा आणि या संप्रदायाचे तत्वनिष्ठ वारकरी संत माझे ज्ञानोबा तुकोबाराय आणि त्याच संत मालिकेमध्ये असणारे वारकरी संप्रदायाचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. देवाच्या समोर उभं राहावं आणि त्याच्याशी संवाद करावा. संवाद या एका अंशी आणि एका शब्दाने मी माझ्या कीर्तनाच्या प्रस्तावनेला प्रारंभ करते. यातून हे निष्पन्न होतंय, जगाच्या पाठीवरती भगवंताशी संवाद करणारा एकमेव संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवरती भगवंताशी बोलणं करून देणारा एकमेव वर्ग तो म्हणजे संताचा. विठ्ठल विठ्ठल. बाकीच्या भक्ती मार्गामध्ये बोलणं नाही देवाशी. देवाशी बोलणं वेगळे आणि एकरूप होणं वेगळे. जे एकरूप करून देते त्याला ज्ञानशास्त्र म्हणा आणि जे भक्ती बोलणं करून देते त्याला भक्तिशास्त्र म्हणा. आमच्या भक्तिशास्त्राची अशी व्याख्या आहे, कारण याला ज्ञानोत्तर भक्ती संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदायाला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं, वाळवंटामध्ये पांडुरंग परमात्मा आणि नामदेव आहे तासन तास गळ्यामध्ये गळे घालून हातामध्ये हात देऊन तासन तास गप्पा करायचे म्हणजे संवाद करायचे. यामध्ये संवाद आहे, अभंगामध्ये संवाद आहे. संत ज्यावेळी जगाला काहीतरी देतात अथवा जगाकडून काहीतरी घेतात त्यावेळी त्यांच्या देण्याच्या आणि घेण्याच्या 3 पद्धती सांगितल्यात. लक्ष देऊ नये का? पहिली सांगितली वाद, दुसरी सांगितली विवाद आणि तिसरी सांगितली संवाद. संत जगत कल्याणासाठी वाद करतात. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. संत वाद करतात. दुसरा मुद्दा आहे संत विवाद करतात. वादे वादे जायते तत्वबोधाः. जेथे तत्वबोधाची देवाणघेवाण केली जाते त्याला म्हणायचं विवाद. आणि तिसरा मुद्दा असा आहे संवाद. संत संवाद करतात. आम्हीही संवाद करतो, पण आमच्या संवादातून जगत कल्याण नसतं, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. संतांनी वाद केलाय त्यातून जगत कल्याण झाले, होत आहे, होत राहणार. संतांनी विवाद करावा त्यातून जगत कल्याण झाले, होत आहे, होत राहणार. संतांनी संवाद करावा त्यातून जगत कल्याण झाले, होत आहे, होत राहणार. पण आमच्या वादातून, आमच्या विवादातून, आमच्या संवादातून काहीच निष्पन्न होत नाही. आपण सर्व जाणकार मंडळी आहात. जे वृद्ध दिसतात ते सगळे श्रीमद भगवद्गीतेचे नक्कीच जाणकार आहात. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तुम्हाला एक शब्द काही पाहायला मिळतील. श्री कृष्णार्जुन बोलत चला. श्री कृष्णार्जुन संवाद म्हणतात तिथे. श्री कृष्णार्जुन संवादे म्हटले, तिथे वाद म्हटलं नाही. धर्मक्षेत्राच्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनासारखा मित्र ज्यावेळी मोहित झालाय त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्यासारखा दुसरा मित्र त्याला उपदेश करतोय. अर्जुनाने विचारलं, देवा हे सगळे माझे आप्तलक दिसतात. कोणी माझा भाऊ आहे, कोणी गुरु आहे, कोणी गुरुबंधू आहे, कोणी माझा चुलता दिसतोय, कोणी चुलत भाऊ आहे. जर सगळे माझे दिसतात तर मी माझ्याच लोकांचा शस्त्रपात का करू, मी त्यांना का मारू. ज्यावेळी अर्जुनाला मोह प्राप्त झाला त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्यासारखा दुसरा मित्र त्याला उपदेश करण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुना जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे
नत्वम शोची तुमर्हसी अर्जुना, तू शोक करू नकोस का? शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. तू लढला पाहिजेस. म्हणजे धर्मक्षेत्राच्या कुरुक्षेत्रावरती दोन मित्रांमध्ये संवाद झाला, दोन मित्रांचा संवाद झाला, तर गीतेसारख्या धर्मशास्त्राचा जन्म झाला.